विधानसभेचे मतदान होऊन रिझल्ट लागून 20 दिवसांच्या वर झाले असतानाही राज्यकर्ते आपल्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या नादात मशगूल झाले आहेत। यामुळेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सुरुवात झाली आहे आणि त्यातच केंद्रीय मंत्री असलेल्या संजय धोत्रे यांच्या मूळ गावात एका युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। मागील काही दिवसात झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे विदर्भातील आणि खास करून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे। नवं सरकार स्थापन होईल, मदत मिळेल, पण यांच्या खुर्चीच्या ओढाताणीत शेतकरी पिळला जातोय आणि त्याचा आधार नसलेली सरकार या राज्यात नसल्यामुळे त्याच्या पाठीशी कोणीही खंबीरपणे उभं न दिसल्यानं तो आता आत्महत्या करण्याकडे वळताना दिसतोय। पळसोबळे या गावात 26 वर्षीय अमोल इंगळे या युवा शेतकऱ्याने आपल्या 3 एकर आणि लागवडीसाठी घेतलेल्या 8 एकर शेतात पेरलेल्या सोयाबीनचा पुरता चुराडा झाला। बँकेचे घेतलेले कर्ज परत कसं करायचं याच विवंचनेत तो होता आणि त्यातच त्याच्या घरची इलेक्ट्रिसिटीची लाईन बिल न भरल्यामुळे कापण्यात आली आणि यातूनच तो नैराश्यात गेला। आता करायचं तरी काय? कर्जाचा डोंगर डोक्यावर 6 महिन्यापूर्वी बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज लोकांना कसं परत करायचं यातच तो हवालदिल झाला आणि आपल्या राहत्या घराच्या अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपविली। ते घरातली लाईनच नाही, त्याच्या अंगावर पहिले जमीनचे कर्ज केलं त्यानं। म्हणजे जमीन पेरली, लोकांचे उसने पैसे आणून पहिले बहिणीचं लग्न केलं, नंतर हेच कर्ज आपण जमीन करू बा, जमिनीत उत्पन्न काढून नंतर कर्ज भरू। त्या आशेवर त्यानं जमीन उत्पन्न काढायची तयारी ठेवली, खर्च आलो, इकडून तिकडून पैसे आणले, लोकांकडून उसने जमिनीला लावले, पण जमिनीतून हे शेवटच्या चांगलं पीक असेपर्यंत चांगलं होतं। नंतर आखरी पाणी आलं, त्या पाण्यानं सत्यानाश करून टाकला पूर्ण सोयाबीन पिकाचा, सर्वच पिकाचा। आणि त्याच्यात तेवढ्यात मग इलेक्ट्रिक बिलही आलं। आम्ही म्हटलं बा सोयाबीन भरू, त्याच्या अगोदर आलं तर म्हटलं, पण सोयाबीनच गेलं तर आता आम्ही काय कशामुळे भरावं म्हणून मुकच राहिलो आम्ही। राज्यात राष्ट्रपती शासन असल्यामुळे कुणाकडे जायचं, कुणाला मदत मागायची ही सर्व धास्ती त्याच्या मनात होती। भलेही काल संध्याकाळी राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, पण ती उंटाच्या तोंडात जिरा असल्याचं शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून दीपक गवई यांचा हा वृत्तांत।